राज्यसभेच्या 6व्या जागेकरता बंजारा समाज सुद्धा मैदानात उतरलाय। संजय राठोड यांचं मंत्रिपद गेल्यानंतर आता बंजारा समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सुनील मानजी, मला एक सांगा की तुम्ही 6वी जागा स्वतः लढण्याच्या तयारीत आहेत। आज अनेक नेत्यांची भेट घेतल्या, उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काय नेमकी मागणी केली आहे? राज्यसभेच्या 6वी जागेकरिता बंजारा समाजातून सर्व देशातील बंजारा समाजाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि आज आम्ही आदरणीय नाना पटोले साहेबांची भेट घेतली, काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली, परंतु 6वी जागा ही शिवसेनेच्या कोट्यात असल्यामुळे महाविकास आघाडीने असं ठरवलं की 6वी जागा ही शिवसेना म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्या उमेदवारांना देतील त्या उमेदवारांना ते पाठिंबा देतील। तर आधीच बंजारा समाजावर 18-19 महिन्यापूर्वी बंजारा समाजाचे तथा बहुजन समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेब यांना मंत्रिपदावरून कमी केल्यामुळे म्हणजे त्यांचं पायउतार केल्यामुळे अद्यापपर्यंत त्यांना मंत्रिपदावर घेतलेलं नाही। आधीच राज्यामध्ये बंजारा समाजाचा रोष महाविकास आघाडीवर आहे। हा रोष कमी करण्याकरिता शिवसेनेला विशेष करून आणि महाविकास आघाडीला एक संधी चालून आलेली आहे आणि या संधीचा तर त्यांनी योग्य विचार करून संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज म्हणून पोहरादेवीचा महंत म्हणून मला जर तिकीट दिली, राज्यसभावर जर नियुक्ती दिली तर निश्चितच बंजारा समाज महाविकास आघाडी तथा शिवसेनेसोबत राहील। संजय राठोड यांच्याबाबतही आपण बोलला आहात। संजय राठोड यांना प्रतीक्षा आहे की पुन्हा मंत्रिपद मिळेल, त्यामुळे बंजारा समाज नाराज आहे? नाही, आमची सगळ्यांची अशीच इच्छा आहे की माननीय संजय राठोड साहेबांना मंत्रिपदावर परत घ्यावे, पण शिवसेनेला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना जर काही अडचणी असेल तर राज्यसभेची आता 10 जूनला निवडणूक होत आहे, तर ही एक सुद्धा संधी आहे की जर तिथे शक्य होत नसेल तर राज्यसभेवर 6व्या जागेसाठी विशेष करून 6व्या जागेसाठी बंजारा समाजाचा उमेदवार जर त्यांनी दिला तर समाज निश्चितपणे शिवसेनेच्या सोबत राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।